हरे कृष्ण मित्रांनो, वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. मित्रांनो, आज आपण आपला सर्वांचा आवडता विषय भगवद्गीता भगवद्गीतेवर आपण आज बोलणार आहोत. भगवद्गीता या विषयावर आपण बोलणार आहोत. आज सर्वात पवित्र ज्ञान, गोपनीय आणि गुह्य ज्ञान, सर्व ज्ञानांचा राजा, सर्वात श्रेष्ठ ज्ञान जे भगवंताच्या मुखातून आलेलं आहे असं गीता ज्ञान, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आज धावपळीच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, या स्पर्धेच्या युगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अध्यात्म याच्यापासून बरीचशी लोक लांब होत चाललेले आहेत. त्यामुळे आपलं एकच ध्येय असलं पाहिजे, प्रत्येकाचं एक ध्येय असलं पाहिजे की गीतेमध्ये सांगितलेलं आहे माणसानं काय केलं पाहिजे. एकमेकांना मदत करण्यापेक्षा, कशाची मदत करण्यापेक्षा, पैशाची, धनाची, द्रव्याची मदत करण्यापेक्षा, धन दिलं, पैसा दिला, द्रव्य दिलं म्हणजे माणूस सुखी होत नाही किंवा ते त्याला आयुष्याला पुरत नाही. मग आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलं भगवंताने की ज्ञान दिलं पाहिजे. सर्वात श्रेष्ठ दान काय असेल तर ते ज्ञानदान आहे. ज्ञानदानाचं काम आपण सातत्याने केलं पाहिजे. आपल्या कुवतीनुसार आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते आपण दिलं पाहिजे. ज्ञान जर दिलं तर जो समाजातील जे व्यक्ती आहेत, घटक आहे, त्या घटकापर्यंत ते आपलं ज्ञान पोहोचलं पाहिजे. आणि ज्ञान पोहोचलं की माणूस ते श्रवण करून, ते ऐकून, ते पाहून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं. आणि परिवर्तन झालं आहे की तो सुखी होत असतो. म्हणून आज प्रत्येकजण मी सुखी कसा होईल, मी सफल कसा होईल, मी सक्सेस कसा होईल, मी यशस्वी कसा होईल, माझ्यामध्ये अनेक डेव्हलपमेंट कशी होईल, कसा मी डेव्हलप होऊ शकतो, याच्या मागे लागलेला आहे. परंतु तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, या उक्तीप्रमाणे आपलं सगळं काही आपल्यामध्येच आहे, परंतु आपण शोधतो त्याला बाहेर. त्यामुळे मित्रांनो, आजच्या ज्या व्हिडिओ मी कॉम्प्रोमाइज करत नाही, तडजोड करत नाही. व्हिडिओ 10 मिनटाचा असो, 20 मिनटाचा असो, तो पूर्णपणे समजला पाहिजे. समोरच्याला समजल्याशिवाय तो व्हिडिओ पाहण्यात आणि ऐकण्यात मजा नसते. म्हणून व्हिडिओमध्ये तडजोड करायची नाही. संपूर्ण एकदा जोपर्यंत आपण व्हिडिओ ऐकत नाही संपूर्ण, त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही. आत्ताचं कसं झालं, टिकटॉक किंवा ते इंस्टाग्रामचे 1 सेकंद 30 सेकंदाचे व्हिडिओ असतात, पुढं सरकत चालतात. परंतु खरोखर आपल्याला आज धावपळीच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना पुस्तकं वाचायला वेळ भेटत नाही. पारमार्थिक, आध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील पुस्तक वाचायला मनुष्याला वेळ भेटत नाही. मग वेळ भेटत नाही तर 10-20 मिनटं जरी आपण स्वतःसाठी दिले दररोज रात्री, आणि असं काही आध्यात्मिक, पारमार्थिक जर ऐकलं तर जीवनामध्ये कलाटणी होत असते. म्हणून एकच ध्येय आहे की आपण लोकांपर्यंत धन, द्रव्य, पैसा न पोहोचता आपण त्यांना आध्यात्मिक नॉलेजकडे घेऊन गेलं पाहिजे. स्पिरिच्युअल नॉलेज आपण त्यांना दिलं पाहिजे. त्यावेळी पुढचा माणूस सुखी, समृद्ध, त्याचं जीवन वेगवान, सुरळीत आणि संपन्न होऊ शकतो. हे दिलं तर, पैसा दिला, धन दिलं, द्रव्य दिलं तर त्याच्या जीवनाला पुरणार नाही. परंतु ज्ञान आणि कर्म जर आपण त्याला पोहोचविले 100% तो सुखी होऊ शकतो. आणि आध्यात्मिक नॉलेज, स्पिरिच्युअल नॉलेज त्याला आपण देण्याची आज गरज आहे. ज्यावेळेस स्पिरिच्युअल नॉलेज मिळतं, आध्यात्मिक नॉलेज मिळतं, त्यावेळेस खरा माणूस सुखी होतो. खरा जीवनाचं रहस्य आध्यात्मिकतेकडे जर आपण वळलं तर माणूस स्टेबल होतो, स्थिर होतो, स्थिरप्रज्ञ होतो. तसा होतच नाही. तसा तो
रजोगुण त्याच्यामध्ये जास्त वाढीस लागतो. त्यामुळे सत्वगुण वाढीस लागला पाहिजे, रजोगुण आणि तमोगुण हा कमी झाला पाहिजे, हे एक ध्येय आहे. प्रत्येक माणूस जर सत्वगुणी झाला तर निश्चितच त्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून आजचा विषय असा आहे मित्रांनो, की आज माणूस सुखासाठी धावपळ करतो, सुखासाठी बाहेर जातो, सक्सेस होण्यासाठी धावपळ करतो. म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला सुखी बनायचं असेल, यशस्वी बनायचं असेल, सक्सेस मिळवायचा असेल, सफल बनवायचं असेल, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करणं खूप गरजेचं आहे. कृष्ण भावना भावित होणं खूप गरजेचं आहे. भगवंतानं राजविद्या राजगुह्य योगामध्ये सांगितलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये, की जो भक्त सातत्याने त्याचं मन माझ्यावर स्थिर करतो, माझीच पूजा करतो, माझंच चिंतन करतो, माझंच मनन करतो, त्याला निश्चित माझी प्राप्ती होते. म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती होते म्हणजे आपण भगवंताकडलं आपण मरत वगैरे नाही, परंतु भगवंताची प्राप्ती झाली की त्या ठिकाणी माणूस सुखी होतो, संपन्न होतो, समृद्ध होतो. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. प्रत्येक माणूस सुखाकडे धावतो, सुखासाठी पळतो, सुखासाठी धावपळ करतो, परंतु त्याला ज्यावेळेस तो कृष्ण भावनाभावित होतो, भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये विलीन होतो, भगवंताला समर्पित होतो, भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये रममान होतो, त्यावेळेस तो खरा सुखी होत असतो. म्हणून भगवंत सांगतात की सातत्याने तुझं मन माझ्यावर स्थिर कर, माझी पूजा कर, माझी भक्ती कर, त्यावेळेस तू सुखी होशील, मला प्राप्त होशील. आणि ज्यावेळेस भगवंताला आपण प्राप्त होऊ त्यावेळेस सगळं काही आपल्या याच्यामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर सुखी बनायचं असेल तर त्याचं साधन म्हणजे कृष्ण भावना भावित होणं होय. भगवंताच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये विलीन होणं, समर्पित होणं, एकरूप होणं, संलग्न होणं, त्यांच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये संलग्न राहणं हेच सुखी होण्याचं साधन आहे. किंवा आपण एखाद्या आध्यात्मिक, परमार्थिक, प्रामाणिक आचार्य असतील, गुरु असतील, त्यांच्या सानिध्यात राहणं. ज्यावेळेस आपण आध्यात्मिक परमार्थिक आचार्यांच्या सानिध्यात राहतो, प्रामाणिक गुरुच्या सानिध्यात राहतो, त्यावेळेस आपलं हृदय हे हळूहळू 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 शुद्ध व्हायला लागतं, अंतःकरण शुद्ध होत चालतं. आणि ज्यावेळेस हृदय शुद्ध होतं त्या ठिकाणी परमेश्वराचा वास असतो, त्या हृदयामध्ये परमेश्वर असतात. अंतःकरण शुद्ध असत त्या हृदयामध्ये, त्या हृदय त्या ठिकाणी भगवंत असतात. म्हणून आपण एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, परमार्थिक आचार्यांच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, त्यावेळेस आपल्यामध्ये परिवर्तन होत असतं आणि त्यावेळेस सुख आपल्याला त्या ठिकाणी नांदत असतं. प्रत्येकाने नियमित आपल्याला जर सुखी, समृद्ध, वेगवान, सुरळीत आणि चांगल्या प्रकारे जीवनाचा विकास करायचा असेल तर कृष्ण भावना भावित होणं गरजेचं आहे. या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर, या दूषित जगतामध्ये आल्याच्या नंतर, भौतिक म्हणजे नेमकं काय, तर भौतिक म्हणजे भगवंताच्या निस्तृत्व देहातून आलेल्या ब्रह्मज्योतीवर मायेचं आणि इंद्रियतृप्तीचं आवरण आलं की त्याला भौतिक म्हटलं जातं. नेमकं भौतिक 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 म्हणजे तर काय हे पण आपण समजून घेतलं. भगवंताच्या निस्तृत्व देहातून आलेल्या ब्रह्मज्योतीवर मायेचे आणि इंद्रियतृप्तीचे आवरण ज्यावेळेस येते त्याला भौतिक म्हणलं जातं. अनेक आध्यात्मिक प्रकृती असते, एक भौतिक प्रकृती असते. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपण इंद्रिय तृप्तीसाठी झटत असतो. शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याच्यासाठी झटत असतो. ते इंद्रिय तृप्तीसाठी झटत असतो, झगडत असतो आणि माणूस सातत्याने रजोगुणी आणि तमोगुणी बनत असतो. म्हणून मनुष्याने सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे. आणि या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर, या प्रदूषित जगतामध्ये आल्याच्या नंतर जर आपल्याला आपण कृष्ण भावनाभावी झालं तर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर अनेक असे दुःख असतील, व्याधी असेल, क्लेश असेल किंवा त्रिविध ताप असतील, अनंत कळी काळापासून आपण या पापापासून मुक्त होऊ शकतो.
या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतरसुद्धा ज्यावेळेस भौतिक प्रकृतीमध्ये आपण येतो त्यावेळेस दुःख असेल, क्लेश असेल, व्याधी असेल आणि अनंत कळीकाळ असतील, त्रिविध ताप असतील, त्याच्यापासून मुक्त व्हायचं असेल आणि पापापासून जर मुक्त व्हायचं असेल तर कृष्ण भावना भावित व्हावा लागेल, भगवंताच्या सेवेमध्ये विलीन व्हावा लागेल, भगवंताच्या प्रेममय भक्तीमध्ये विलीन व्हावा लागेल, भगवंताला समर्पित व्हावं लागेल, भगवंताला शरण जावं लागेल, भगवंताच्या नवविधा भक्ती आहेत त्या भक्तीमध्ये आपल्याला जावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण भगवंताच्या नवविधा भक्तीमध्ये जातो, नवविधा भक्ती करतो, भगवंताला शरण जातो, तो भक्त भगवंताला प्रिय असतो. तो जो भक्त असतो त्या भक्ताचा संसाराचं ओझं भगवंत उचलत असतो, संसाराचा भार ते स्वतः उचलत असतो. जेव्हा आपण भगवंताला शरण जातो त्यावेळेस कृष्ण भावना भावित होतो त्यावेळेस. म्हणून आपल्याला जर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःखापासून, पापापासून, क्लेशापासून, अनंत अडचणीपासून, त्रिविध तापापासून, अनंत काळापासून जर मुक्त व्हायचं असेल, मनाला शांतता लावून घ्यायची असेल, स्थिर प्रज्ञ व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये विलीन व्हावं लागेल, भगवंताच्या प्रेममय भक्तीमध्ये समर्पित व्हावं लागेल. त्यावेळेसच आपल्याला सुख, शांती, समृद्धी आणि संपन्न जीवन मिळेल. नाहीतर आपल्यामध्ये रजोगुण वाढीस लागेल, तमोगुण वाढीस लागेल आणि सत्वगुण वाढीस लागणार. त्यामुळे सत्वगुण वाढीस लागला पाहिजे, रजोगुण आणि तमोगुण खाली गेला पाहिजे. ज्यावेळेस आपण या भौतिक प्रकृतीमध्ये येतो त्यावेळेस 3 गुणांनी युक्त होतो. ते 3 गुण कोणते? तर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण आपल्याला सुखकारक असतो, सत्वगुण आपल्याला ज्ञान देतो, ज्ञानाने आपण प्रकाशित होतो, सुखाने आपण प्रकाशित होतो. कशामुळे? ज्यावेळेस आपण सत्वगुणी राहतो, 3 गुणांनी युक्त असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं होतं मित्रांनो की ज्यावेळेस आपल्याला आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये सुख लागत असेल, शांती लागत असेल, समृद्ध जीवन जगायचं असेल, विकसित जीवन जगायचं असेल, सुरळीत जीवन जगायचं असेल, वेगवान जीवन जगायचं असेल आणि आपल्याला शांतता जर लागत असेल, या भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक दुःखापासून, व्याधीपासून, क्लेशापासून, अनंत अडचणीपासून, त्रिविध तापापासून, कळीकाळापासून आपल्याला जर बाजूला राहायचं असेल, पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताची सेवा करावी लागेल. भगवंताची सेवा म्हणजे भगवंत सांगत नाही की तुम्ही उठा आणि लगेच माझी सेवा करा, असं नाही. कर्म तर करावंच लागतं. भगवंत सांगतात प्रत्येक जीवात्मा आल्याच्यानंतर त्याला कर्म करावेच लागतात, त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला कर्म करावे लागतात. परंतु नवविधा भक्तीमध्ये सांगितलेलं आहे की भगवंताची स्तुती, भगवंताचंच वंदन, भगवंताला स्मरण आपण केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने सुख, शांती लागू शकते. आपण इतरांना धन, द्रव्य, पैसा दिला म्हणजे त्यांनी त्याची उणीव भरून निघणार नाही. तर आपण स्पिरिच्युअल नॉलेज, आपलं आध्यात्मिक नॉलेज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यावेळेस लोक सुखी आणि समृद्ध होऊ शकतात. आता श्रीकृष्ण भगवंत म्हणजे नेमकं काय हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आता काही तत्वहीन भाष्यकार असतात, आपल्या स्वार्थापोटी ते समाजामध्ये लोकांना भ्रमित करण्याचं काम करतात. श्रीकृष्ण भगवंत म्हणजे एक साधारण मनुष्य आहेत असं सांगतात. परंतु श्रीकृष्णाचं मन, श्रीकृष्णाचं देह, श्रीकृष्णाचं स्वरूप म्हणजे श्रीकृष्ण भगवंत आहेत, म्हणजे ते परमात्मा आहे, हे पण समजून सांगितलं पाहिजे लोकांनी. तर मग श्रीकृष्ण भगवंत हे असे वेगळे काही तत्वहीन भाष्यकार असतात, ते त्यांना काहीतरी वेगळ्या भाषेमध्ये समजून सांगतात, स्वतःच्या स्वार्थापोटी लोकांना भ्रमित करण्याचं काम करतात. तसं नाही तर भगवद्गीता खऱ्या अर्थाने ती जाणून घेतली पाहिजे, ते तत्त्वज्ञान जाणून घेतलं पाहिजे. खूप मोठं तत्त्वज्ञान आहे, खूप श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. म्हणून भगवद्गीता ज्यावेळेस आपण जाणून घेतो, भगवंताच्या भक्तीद्वारे आपण भगवंताला समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने नॉलेज येतं आणि तो भक्त खरा भगवंताला प्रिय असतो. म्हणून भगवद्गीता ही आपण नेहमी वाचली पाहिजे आणि लोकांपर्यंत स्पिरिच्युअल नॉलेज कसं पोच करता येईल, लोकांपाशी आध्यात्मिक नॉलेज कसं देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. व्हिडिओचा आजचा सांगण्याचा प्रयत्न होता मित्रांनो की आपल्याला अनेक दुःखापासून, व्याधीपासून, क्लेशापासून, अनेक अडचणीपासून, समस्यापासून, अनेक त्रिविध तापापासून, अनंतकळी काळापासून आणि पापापासून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवंताला शरण जावं लागेल, भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये विलीन व्हावं लागेल, भगवंताचं चिंतन करावं लागेल, भगवंताचं स्मरण करावं लागेल, भगवंताला एकरूप व्हावं लागेल, संलग्न व्हावं लागेल, विलीन व्हावं लागेल.
त्यावेळेस आपण अनेक द्रवी ताप कळिका अनंत अडचणी समस्या आणि सुख आपल्याला लाभेल. ह्या समस्या अडचणी त्रिवी ताप कळिका आणि अनंत काही पापा असतील ती आपल्या धुवून जातील आणि त्यावेळेस खरी सुख शांती आपल्याला लाभेल. आणि निश्चित प्रकारे भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की तो भक्त मला निश्चित प्राप्त होतो, तो परमसिद्धीला प्राप्त होतो, परमगतीला प्राप्त होतो, तो मोक्ष त्याला मिळतो. तसा मिळतच नाही. कारण आपण ते सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या प्राप्त होत असतात. आणि भगवंताच्या सेवेमध्ये युक्त असलं पाहिजे, निरंतर भगवंताच्या सेवेमध्ये. सकाळी एक 15-20 मिनटं आणि संध्याकाळी जर 15-20 मिनटं भगवद्गीता आपण जर वाचली. भगवद्गीता म्हणजे आपल्याला जीवनामध्ये पडलेल्या अनेक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये सापडतं. कोणतंही घ्या तुम्ही, कोणतंही घ्या तरी आपल्याला ते भगवद्गीतेमध्ये सापडतं. म्हणून नेहमी माझी एक हे असते, इच्छा असते की भगवान आपण भगवद्गीता वाचली पाहिजे. खूप सुंदर असं तत्त्वज्ञान आहे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओचा मागचा एक संदेश होता की आपण अनेक अडचणीपासून, अनेक त्रिविध तापापासून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला अनेक पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे. आता काही राक्षसी प्रवृत्तीचे असतात, काही आसुरी प्रवृत्तीचे असतात. जसं कंस मामा होते. कंस मामा म्हणजे त्यांचं चिंतन करायचे कृष्ण भगवंताचं. कसं की कधी कृष्ण भगवंत येईल मला ठार मारेल, हे असं चिंतन नाही करायचं. तर भगवंताचं प्रेमामध्ये भक्तीमध्ये विलीन व्हायचं. आपले भाव कसे आहेत, भगवंत सांगत नाही की तुम्ही भक्तीच करा आणि माझ्या पुढे येऊन 4-4 तास बसा किंवा 5-5 तास बसा. भगवंताला फक्त भाव महत्त्वाचे असतात. भगवंत भक्तीचा भुकेलेला असतो, भावाचा भुकेलेला असतो. तुमचे भाव कसे आहेत? भक्ती म्हणजे तुम्ही 10 तास देवापुढे बसले किंवा संध्याकाळी देवापुढे बसले तसं नाही. तुमचे भाव भगवंतापर्यंत पोहोचले पाहिजे, भक्ती भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही बसू नका, परंतु तुमचे मनातील भाव आहे ते या विश्वामध्ये, नेचरमध्ये गेले पाहिजे, भगवंताकडे गेले पाहिजे. त्यावेळेस भगवंत आपल्याला प्राप्त होतो, भगवंताला आपण निश्चित प्राप्त होतो. आणि त्यावेळेस पहा आपल्या जीवनामध्ये किती फरक होतो. तेव्हा मित्रांनो, आपल्या जर दुःखातून, पापातून, क्लेशातून, अनंत अडचणीतून, त्रिविध तापातून, अनंत कळी काळापासून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये विलीन व्हावं लागेल, एकरूप व्हावं लागेल, संलग्न व्हावं लागेल आणि भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये आपल्याला युक्त व्हावं लागेल. त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने सुखी संपन्न जीवन जगू शकतो. नाहीतर आपण रजगुण आणि तमगुणामध्ये जर आपली वाढ झालेली असेल तर आपण जगू शकत नाही. अनंत आपल्याला अडचणी घेराव घालतील, अनंत संकट आपल्याला घेराव घालतील आणि आपल्या मन शांती आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून या जीवनामध्ये जगत असताना मन शांती मिळवायची असते, भगवंताच्या प्रेम भक्तीमध्ये विलीन व्हा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, इतरांनाही पोहोचवा. आध्यात्मिक नॉलेज आणि स्पिरिच्युअल नॉलेज इतरांपर्यंत पोहोचलं की हेच मोठं खूप दान आहे, हेच खूप मोठी संपत्ती आहे. ती संपत्ती आपली इतरांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. आणि जर आपण हा यूट्यूब चॅनलवरती प्रथम असताल, पहिल्यांदा पाहत असताल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण अनेक असे भगवद्गीतेचे व्हिडिओ साध्या, सोप्या, सहज, सुंदर, सुटसुटीत शैलीमध्ये आपल्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. शब्द पांडित्य दाखवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा खूप शब्दबंबाळपणा करत नाही किंवा खूपच मी तत्त्वज्ञान आहे असंही मी सांगत नाही. ते एकदम सोप्या, साध्या, सुटसुटीत, सहज शैलीमध्ये आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं मी काम करत असतो मित्रांनो. म्हणून आपण सातत्याने या यूट्यूब चॅनलवरती तर पाहत असतो, पण आपण जर नवीन असाल तरी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. अनेक असे व्हिडिओ मग वक्तृत्वकारीचे असतील, भगवद्गीतेचे असतील किंवा समाज प्रबोधनाचे असतील, अनेक असे व्हिडिओ मोटिवेशनचे असतील, प्रेरणादायी असतील, अनेक असे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला साठा मिळेल. आणि ते आपण ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्यामध्ये जीवनामध्ये अनेक अशी यूट्यूबवरती, मीच नाही, अनेक असे तत्त्वज्ञानी, अनेक असे धार्मिक आध्यात्मिकचे व्हिडिओ आहेत. सातत्याने आपण ते पाहिले पाहिजे आणि जीवनामध्ये एक परिवर्तन घडून आणलं पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. हरे कृष्णा.